हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ग्लो विथ प्रतीक्षा. आत्ता जस्ट मी चिटचॅटचा व्हिडिओ शूट केला की 5 मंथ्सच्या गॅपनंतरचा. तर मम्मी आता जस्ट वरून खाली आली. तर मी तिला म्हणलं की मी आहे ना 5 मंथनंतर आज व्हिडिओ शूट केला आहे, तो पण लॉंग. तर तुला काय वाटतं? मी असा व्हिडिओ शूट केला आहे की आता इथून पुढे कंटिन्यू लॉंग व्हिडिओ येतील, फेस्टिवलचे वगैरे सगळे. टाकत जाऊ की नको? तुला काय वाटतं? मी एवढा 5 मंथचा गॅप घेतला. टाकत जा, करत जा. तर मी आता फायनली आजपासनं लॉंग व्हिडिओ शूट करणार आहे. म्हणजे वीकमधून एक पण करेल, कारण की आता प्रॅक्टिस नाही राहिली लॉंग व्हिडिओ शूट करायची. कसं काय ते याआधी मस्त व्हिडिओ शूट करायचे, पण आता डेली. सो बघूया आता मी काय स्वयंपाक करते ते. आज मला स्वयंपाक करायचं म्हणजे 4-5 दिवस झालं मीच करते. तर आता बघूया प्रतीक्षा स्पेशल खिचडी. तर गाईस, खिचडी बनवण्यासाठी मी आता एवढं सगळं सामान काढून ठेवलं आहे. आणि मी सकाळी बनवली होती कढी फर्स्ट टाईम. सो आता खिचडी बनवूया. एवढं मी कट करते आणि तुम्हाला भेटते. तर गाईज आता सगळं काही मी कट करून ठेवलं आहे, तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. ठेवलेलं आहे आणि आता ठेवले मी तेल तापायला. आता देते मी फोडणी. मला आहे ना सो म्हणायची फार सवय लागली आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी आता चिटचॅटचा व्हिडिओ बनवला, त्याच्यात पण नसतो. गाईज, आयफोन यूज करणं इट्स नॉट इझी. मी आत्ता व्हिडिओ शूट करते आणि लगेच माझं स्टोरेज फुल. आत्ता परत स्टोरेज हे केलं. आता मी याच्यात टाकते जिरे मोहरी. टाकलाय कांदा आणि आता कांद्याला मस्त फ्राय होऊ देते. त्याच्यानंतर मी टाकते त्याच्यामध्ये शिमला मिर्च, कॅरेट म्हणजे गाजर. मी रेसिपीचे पण व्हिडिओ शूट करत जाईल ज्या मला येतात त्या. आमच्या घरात सगळ्यांना माझी खिचडी खूप जास्त आवडते, कारण की आय एम खिचडी प्रो. खूप जास्त खिचडी, वरण भात. फक्त मला पुलाव नाही आहे, खिचडी खूप भारी. पुलाव पण येतो म्हणा, पण कधी ट्राय नाही केला. भारी वाटते. आज मी लॉंग व्हिडिओ शूट करते, तो पण ब्लॉग. गाईज, तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडेल का? मी अशी करत जाईल ब्लॉग माझे डेली रुटीनची. त्याच्यात टोमॅटो आणि मस्त त्याच्यात मीठ टाकून आता तवा मस्त बॉईल होऊ देते. बॉईल नाही, सॉरी, फ्राय. आता मी याच्यात सगळे मसाले ॲड केलेत आणि आता लिटल बाईट ऑफ कोथिंबीर. मी आधी पण टाकते थोडीशी आणि त्याच्यानंतर पण टाकते. आणि आता मस्त आपण याला याच्यात पाणी टाकूया. पाण्याला उकळी आल्यानंतरच मी तांदूळ टाकत असते आणि एका शिट्टीमध्ये खिचडी तयार. मस्त याला ऑइल सुटले. आता बाजूला भाज्या छान फ्राय झाल्यात. गाईज, मी आता याच्यामध्ये टाकले तांदूळ, कारण की आता पाण्याला उकळी आली. आता मी तुम्हाला दाखवते फायनल रिझल्ट खिचडी झाल्यावर. सो स्टे ट्यून. गाईज, दिस इज टेस्टी खिचडी. खिचडी कशी झाली? अति स्वादिष्ट, खूप सुंदर.